उशीर होत असेल तर जबरगाव एखाद्या कुठे जायचं सेट करतो तो सेट करतो तो ते यादी आणल्या सगळ्या एवढ्या सुरू नाही झालं जरा सुरू मला नाही दिसत आहे का दिसत का नाही आहे हॅलो तुझं कुठं मी आहे ना एक अंबरनाथ दानवेच्या पत्रकार परिषदेची लिंक टाकतो तुला असाइनमेंट अलीकडे हो आहे कुठे त्या अंबरनाथ दानवेची पत्रकार परिषद सुरू होते मला नाही माहिती कोण पत्र आहे राज्य सरकारचं पत्र असेल माझ्याकडे कसं काय बातमी आहे सांगते काय माहित नाही बघतो त्या अंबरनाथ दानवेची मी असाइनमेंट त्यावरनं घ्या कॅमेरामॅन नाही फेसबुक लिंक काय विषय तो आपला आला व्हिडिओ हो टाकली येस दादा सुरू करू शकतो आपण आवाज बंद कर म्हण त्याला तुम्ही बोला आधी काही विषय तुमच्या डोक्यात असेल तर नाही माझं काही विषय नाही विचार दादा 2 दिवसापूर्वी मोठी पत्रकार परिषद झाली त्यानंतर राहुल नार्वेकरांचा पत्रकार परिषद करणार त्यावरती एक टीका होती आणि तुमच्या पत्रकार परिषदेवरती पण टीका होती खास करून संजय शिरसाट यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात टीका केलेली आहे असं तर टीका तर होणार आमच्या प्रश्नाला उत्तर अपेक्षित आहे आम्हाला जे मुद्दे आम्ही मांडले शिवसेनेच्या घटनेविषयी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीविषयी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाविषयी याच्यावर खुलासे करा ना बाकी मूळ विषय सोडून त्याला भटकवायला लावणं ही तर पद्धत असते पण तो आमचं म्हणणं असं की आम्ही दिलेले मुद्दे चूक आहे खोटे आहे कायद्याच्या आधारावर बसत नाही असा खुलासा करावा त्यांनी मग टीकेला अर्थ आहे अशी टीका कोणी करतच असतं ना पण माझं म्हणणं की जे मुद्दे शिवसेनेचे जे विविध सगळे वकील आहेत त्यांनी मांडले जे शिवसेनेचे नेते अनिल परब आहेत त्यांनी मांडले आणि सगळ्यात शेवटी उद्धवजी ठाकरे साहेबांनी मांडले या मुद्द्याचा खुलासा त्यांनी करणं अपेक्षित आहे टीका टिप्पणी तर होत असते टीका टिप्पणी तर कोणावरही करत असतात त्याला काय फार मोठं बाब थोडी ती त्यामुळे माझं त्यांना त्यांच्या बोलण्याला मी टीका मुळीच करणार नाही पण त्यांना विनंती करेल नम्रपणे की आम्ही मांडलेले जे मुद्दे आहेत त्याच्यावर तुम्ही खुलासा करा अगदी 4 दिवसात आता राम मंदिर उद्घाटन होणार आहे गेल्या हजारो वर्षापासून रामललांना स्वतःचं मंदिर मिळतंय आणि सगळा वाद तुमच्या समोर आहेच काँग्रेसने आता नवा मुद्दा समोर आणलाय तो म्हणजे बाबरी मस्जिद जिथं पाडली त्याच स्थानापासून 3 किलोमीटर दूर अंतरावरती हे मंदिर बांधलं चाललंय वगैरे वगैरे हे सगळे मुद्दे आहेत काय काही चूक नाही ना हे मुद्दे सगळ्यात आधी संजय राऊत साहेबांनी मांडलेले आहेत हे देखो आपली घोषणा काय होती रामलला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे वही कुठे आहे आपली घोषणा होती ना रामलला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे मंदिर भव्य बनाएंगे मंदिर इधर उधर बनाएंगे थोडी म्हणलो होतो आम्ही मंदिर वही बनाएंगे आपली हिंदूंची भावना होती ठीक आहे मंदिर होतोय अयोध्येत ही मोठीच बाब आहे त्याचं तर निश्चित स्वागत आहे परंतु याच्यावर सुद्धा खुलासा होण्याची आवश्यकता आहे फार हिंदुत्ववादी स्वतःला खरं तर हे सरकारचा थोडी निर्णय हा निर्णय तर कोर्टाने दिला म्हणून मानावा लागलेला आहे त्यावेळेस तर उद्धवजी ठाकरे साहेब म्हणत होते की तुम्ही सरकारने अध्यादेश वट हुकूम काढून मंदिर बांधव काढला काय नाही जेव्हा सुप्रीम कोर्टाने पुढाकार घेतला तेव्हाच हे झालं आणि हेही विसरतात रामलला ज्यावेळेस कुलूप बंद होते त्यावेळेस राजीव गांधी यांनी या मंदिराचं कुलूप उघडलेलं आहे हे विसरतात आता काँग्रेसचे लोक याचा खुलासा करत नाही का करत नाही मला माहिती नाही पण मी सांगतो की आम्ही त्यावेळेस शाळेत होतो त्यास राम मंदिराचं खऱ्या अर्थानं कुलूप कोणी उघडलं होतं जे बंद होतं तर ते राजीव गांधी साहेबांनी उघडलं होतं शंकराचार्यांचा वाद आहे तो अजून कायम आहे शंकराचार्य अपूर्ण मंदिर असल्याचं सांगत तिथं भूतांची बाधा होऊ शकते असंही म्हणतायत त्यामुळे हे मंदिराचं अनावरण करणं मूर्ती प्राण प्रतिष्ठापना करणं योग्य नाही अशी त्यांची ठाम भूमिका अजूनही काय आहे वाटतं या धार्मिक शास्त्र
भूत खेद या विषयात मी जात नाही, परंतु शंकराचार्य चारी पीठाचे आपल्या हिंदू धर्माचे एक आदर्श आहेत. त्यांच्या भूमिकेला हिंदू धर्मामध्ये एक महत्त्व निश्चित आहे, एवढं मी म्हणेन. परंतु राम मंदिर आता होतं याचा आनंद तर सगळ्यांनी मानला पाहिजे, याच्याविषयी काही आमच्या मनात शंका असायचं काहीच कारण नाही. श्रीमंत शेतकऱ्यांना इन्कम टॅक्सच्या कक्षेत आणण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. श्रीमंत आणि गरिबाची व्याख्या काय हे आपल्याला स्पष्ट करावं लागेल सगळ्यात आधी. कारण शेती याच्यावर काही शाश्वत उत्पन्न म्हणता येणार नाही शेतीवर. शेवटी शेतीचं जे काही उत्पन्न आहे ते अशाश्वत आहे. कधी खूप उत्पन्न देऊन जाऊ शकते शेती, तर कधी झिरो होऊ शकतं. आणि 1 वर्षाचं झिरो 4-5 वर्ष मागे नेऊ शकतं शेतकऱ्याला. तर मला असं वाटतं श्रीमंत असो का गरीब असो, शेतकरी याला शाश्वत उत्पन्नाची हमी मुळीच नाही. कोणतंही पीक घ्या तुम्ही, ऊस घ्या, कापूस घ्या, मका घ्या, तूर घ्या, मूग घ्या, फुलं घ्या, फळ घ्या, कोणते बागा करा, शाश्वतता याच्यामध्ये शेतकऱ्याच्या उत्पन्नात मुळीच नाही. किती जरी आता आम्ही शेती करतो, आहे जमीन आमच्याकडे, परंतु आज एखाद्या दिवस 5-50 लाख उत्पन्न होईल तर परवाच्या दिवशी घरातून टाकावं लागेल व्याजान पैसे म्हणून. अशा प्रकारची शेतकऱ्यांची स्थिती असते. बरं, आता परवा परत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर दौऱ्यावरती येत आहेत. त्या ठिकाणी 30,000 गृह प्रकल्पाच्या डेमो फ्लॅटची ते पाहणी करणार आहेत. 90,000 पंतप्रधान आवास योजनेतील घरांचं ते लोकार्पण करणार आहेत. आणि अमृत योजनेतल्या 8 शहरांच्या 1700 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची ते पायाभरणी सुद्धा करणार आहेत. आणि PM स्वनिधीच्या योजनेतलं कर्ज वाटप सुद्धा करणार आहेत. असे भरगच्च कार्यक्रम असणार आहेत. त्यांचा दौरा आहे. पंतप्रधानांना वारंवार या महाराष्ट्रात यावं लागतं. याचा अर्थ या महाराष्ट्राची किती भीती पंतप्रधानाच्या किंवा भारतीय जनता पार्टीच्या किंवा केंद्राच्या सरकारच्या मनात बसलेली हे लक्षात येतं. आता पंतप्रधान मला असं वाटतं ग्रामपंचायतीच्या एखाद्या जनसुविधाच्या ग्रामपंचायतीच्या नेतृत्वामध्ये ती धमक नाही हे त्यांच्याही लक्षात आलेलं आहे ना. ज्यावेळेस नेतृत्वात धमक नसते त्यावेळेस मोठ्या नेतृत्वाला, वरिष्ठ नेतृत्वाला त्याच्यात लक्ष द्यावं लागतं. मला वाटतं तशा पद्धतीनं ते लक्ष देत असतील. आणि जर घरकुलाचं ते करत असतील, सोलापूरचा फ्लॅट बघायचं, तर 2022ला हर घर छत द्यायचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. हर घर छत 2022ला ही करणार. 2016ची त्यांची घोषणा आहे, हर घर छत 2022. आज 2024 आहे. ज्या काही घरं मंजूर झाली त्याच्यात 10% सुद्धा काम देशात झालेलं नाही. महाराष्ट्रात तरी आपण बरं म्हणू 10-15% झालेलं आहे. बाकीच्या देशाची जर परिस्थिती बघितली तर 2%, 5%, 6% सुद्धा कामं पूर्ण झाले. खोट्या घोषणा करणं, लबाडीच्या घोषणा करणं, जनतेला बोलवणं, आता एवढे कामाचं उद्घाटन आहे, यू आहे, त्यू आहे, सगळं सांगणार. प्रत्यक्षात काय डेमो फ्लॅट. मला सांगा, ही 2016ची घोषणा आहे, तुम्ही 2024ला डेमो फ्लॅट बघायला येत आहे. 2016च्या घोषणा तुमच्या हर घर छतच्या, आज 2024 आहे. दुसरा एक महत्वाचा खुलासा काल सुशील कुमार शिंदेनी केला होता की ते 82 वर्षाचे आहेत, तरी भाजपकडून त्यांना प्रवेशाची ऑफर दिली जाते, असं त्यांचा खुलासा. भारतीय जनता पार्टी सगळ्या ठिकाणी असाच प्रयत्न करत असते की ज्या जागा ते जिंकू शकत नाही त्या ठिकाणी जो जिंकतो त्यालाच भारतीय जनता पार्टीत आणावं असा त्यांचा प्रयत्न असतो. हे फक्त महाराष्ट्राचं नाही तर देशात ठिकठिकाणी. कारण आज देशात जे जे लोक सत्तेत आहे, ज्या ज्या राज्यामध्ये, ते जर बघितले तर याच्यातले मेजॉरिटीने दुसऱ्या पक्षातले आलेले आहे. काँग्रेसमुक्त भारत ही घोषणा भारतीय जनता पार्टीने दिली, त्याच काँग्रेसयुक्त भाजप आहे. काँग्रेसयुक्त पहा तुम्ही या महाराष्ट्रात बघा कोण कोणत्या कोणत्या पक्षात होतं, कोणाची सत्ता आहे. 2 नंबरचे मंत्री महसूल मंत्री विखे पाटील आहेत. आज बाकीचे अजितदादांचे मंत्री सहभागी आहेत. हे काँग्रेसचेच होते लोक सगळे. आज भाजपमध्ये सुद्धा अनेक लोक काँग्रेसचे लोक आमदार किती आहेत, काँग्रेसमधून आलेलेच आहे मोठ्या संख्येनं, राष्ट्रवादीतून आलेले. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची ही नीती आहे की जो निवडून येतो मग तो ग्रामपंचायतचा सरपंच का असत नाही, आपली येत नाही ना ग्रामपंचायत, मग यालाच भाजपमध्ये या म्हणायचं. आणि वाटतं तशा पद्धतीनं सुशील कुमार शिंदे साहेबांना त्यांनी निमंत्रण दिलं असेल. पण त्यांनी त्याच्यात खुलासा केला आहे की मी काँग्रेस सोडणार नाही. कारण मला असं वाटतं देशाचं केंद्रीय मंत्रीपद मोठं मोठ्या खात्याचं त्यांनी सांभाळलेलं, देशाच्या उपराष्ट्रपतीची निवडणूक एकदा लढायला मिळालेली, आणि काँग्रेसचं एक वरिष्ठ आणि एक आदरणीय नेतृत्व सुशील कुमार शिंदे साहेब. मला वाटत नाही असं कोणत्या गोष्टी ऑफर तर कोणाला येत असेल, त्याला ऑफर आली म्हणून काय कोणी जातं अशातला थोडे भाग आहे. तशी ऑफर काही संभाजीनगरमध्ये कोणाला आहेत का लोकसभेच्या तोंडावरती?
मी काय झालं, ऑफर सगळ्यांना येत असतात, पण या ऑफरला कोणताही अर्थ नसतो. शेवटी पक्षाची निष्ठा, पक्षाचं काम, पद आज आहे उद्या नाही आहे, पण हे गद्दारीचे ठसे कपाळावर लागणं हे मला असं वाटतं सगळ्यात दुर्दैवी असतं. तुमच्यावर जाळं फेकण्याचा प्रयत्न दिसतो. नाही, मी काय जाळ्यातला माणूस थोडी आहे. मी बाळासाहेबचा शिवसैनिक कोणाच्या बापाला थोडी ऐकणार आहे. काही कुठून खुणावण्याचा प्रयत्न केला. पण रिलेशन सगळ्यांशी असतात, त्याच्यामुळं काय रिलेशन असलं म्हणून काय व्यक्तिगत संबंध सगळ्यांशी असतात, गप्पाही मारत असतात. परंतु मला असं वाटतं अशा याला कोणताही अर्थ नसतो. कारण आज मानसिकता माझी असेल, समाजाची असेल, कुटुंबाची असेल, उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर भक्कमपणे भरायला येणारा काळ आमचाच आहे याचा विश्वास आम्हाला आहे. त्यामुळे कशाला थोडशा 2 तुकड्यासाठी इकडं तिकडं रिकाम आपलं मन हे करायचं. हक्काची भाकर चतकोर, मला असं वाटतं तुकडा टाकलेली एक भाकरीपेक्षा हक्काची चतकोर भाकरी महत्वाची असते, असं माझं मत. आणि ही हक्काची आमची शिवसेना आहे, जी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही आज तिचं काम करतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.